शिक्रापूर मार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न अद्यापही कायम आहे। या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी प्रशासनाला आदेश देत 31 ऑगस्ट 2026 पर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या सूचना दिल्यात। मात्र मुदत जवळ येत असतानाही अनेक ठिकाणी खड्डे अद्याप जैसे थे असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। या रस्त्याच्या देखभालीसाठी तब्बल 59 कोटी रुपये देण्यात आलेत। मात्र हा निधी नेमका कुठे खर्च झालाय असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जातोय। संबंधित ठेकेदाराकडून काम योग्य पद्धतीने होत नसल्याचा आरोप करत ठेकेदाराला बदलण्याची मागणीही केली जात आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चंद्रकांत मांडेकर यांनी। चाकण औद्योगिक वसाहतीमधील काही कंपन्यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याच्या नंतर राज्य शासनाला कुठेतरी जाग आल्याने या चाकण तळेगाव मार्गावरील खड्डे बुजवण्याचं काम वेगाने हाती घेण्यात आलंय। हे खड्डे बुजवण्याची डेडलाईन 31 ऑगस्ट देण्यात आलेले आहे। मात्र आता आपण पाहतोय या माळुंगी हद्दीमधील जे खड्डे बुजवण्यात येत आहे हे काम अर्धच झाले नाही, अर्ध काम अद्यापही शिल्लक असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या कामामध्ये हलगर्जीपणा होत आहे किंवा संत गतीने काम सुरू असल्याचा फटका वाहन चालकांना आणि स्थानिक नागरिकांना या ठिकाणी बसत आहेत। या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी काही पदाधिकारी आहेत। दादा, काय सांगाल, नक्की मूळ समस्या काय आहे या रस्त्याची, नक्की काय मागणी आहे आपली? हा जो तळेगाव चाकण शिक्रापूर हा 54 किलोमीटरचा हा जो स्टेट हायवे आहे, हा आता नंतरच्या काळामध्ये त्याला राष्ट्रीय हायवेचा दर्जा देण्यात आला। परंतु हा हायवे गेली 2005 पासून हा आतापर्यंत मागच्या साधारणतः 20-25 वर्षामध्ये ह्याचं रुंदीकरण व्हायला पाहिजे होतं, ते झालेलं नाही। हा मूळ रस्ता हा आजही आमच्या गावनकाशावरती, जे गावनकाशे इंग्रजांच्या काळात किंवा नंतरच्या काळात झालेले आहेत, त्या गावनकाशावरती हा रस्ता हा 20 मीटर, 21 मीटर, 22 मीटर पर्यंत याची रुंदी ही आता गावनकाशावरती आहे। आमचं वारंवार हेच सांगणं आहे की तुम्ही खड्डे खड्डे म्हणताय, परंतु सगळ्या 54 किलोमीटर मध्ये माझं चॅलेंज देऊन सगळ्या अधिकाऱ्यांना आणि त्या ठेकेदाराला सगळ्यांना सांगणं आहे की 100 मीटर पेक्षा जास्त खड्डे जर तुमचे कुठे असतील तर तुम्ही मला दाखवा। एक 2-3 स्पॉट जर सोडले जिथं पाण्याचा निचरा होत नाही अशाच ठिकाणी ते खड्डे, आपण ज्या स्पॉटला आता उभे आहोत माळुंगे आणि खराबवाडीच्या दरम्यान, हा एक स्पॉट आहे। खालुंबऱ्यामध्ये आमच्या तिथे एक स्पॉट आहे। असे एक 2-3-4 स्पॉट जर सोडले तर याच्या पलीकडे जास्त रस्त्यावरती खड्डे नाहीत। या रस्त्याचा मूळ प्रॉब्लेम हा आहे की हा रस्त्याचे रुंदीकरण, आज पावसाळ्यामध्ये या रस्त्यावरती 2 वाहनांच्या पलीकडे तिसरं वाहन या रस्त्यावरती चालू शकत नाही। आज आपण तो रस्ता जर नीट पाहिला तर मी तुम्हाला खात्रीलायक सांगतो, हा 6 ते 7 मीटरच्या वर यांचं डांबरीकरण नाहीये आणि रस्त्याची मालकी आजही यांची, म्हणजे आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी सोडून 20 ते 22 मीटरचा रस्ता यांच्या ताब्यात आहे। LS मराठीसाठी चंद्रकांत मांडेकर, चाकण, पुणे।